नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मोहाडी पोलिसांची धडक कारवाई, गांजाची तस्करी करणाऱ्यांना घेतले ताब्यात। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या आदेशान्वये मोहाडी पोलिसांनी लडिंग टोल नाका परिसरात केलेल्या नाकाबंदीत मोठी कारवाई केलेली असून काल रात्रीच्या सुमारास शिरपूरकडून मालेगावकडे जाणाऱ्या दुचाकी स्वारांना मोहाडी पोलिसांनी संशयावरून थांबिले। दरम्यान त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 6 किलो 686 ग्राम वजनाचा गांजा मिळून आला। त्या दरम्यान मोहाडी पोलिसांनी दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतले। या कारवाईत मोहाडी पोलिसांनी 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी दिली। माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्या आदेशान्वये व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यांच्या आदेशानुसार मोहाडी पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये लडिंग टोल नाका या ठिकाणी 6 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत आपण देखील नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं। त्या नाकाबंदीच्या दरम्यान त्या ठिकाणी PSI काळेसाहेब, मुंडेसाहेब, त्यानंतर त्या ठिकाणी मोहाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ, त्यात भूषण सपकाळे, SC निलेश पाटील, निलेश सावडे आणि इतर स्टाफ त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्याने शिरपूरकडून मालेगावकडे जाताना एक मोटरसायकल धुळे टू मालेगावच्या लेनवरती नाकाबंदीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना बघून दचकला व त्याने त्याची जी गाडी आहे MH 18P 1086 स्प्लेंडर क्रमांकाची गाडीवर तो बसलेला होता। तो दचकलेला आहे हे बघून नाकाबंदीवर असलेले अधिकारी आणि अंमलदार सतर्क झाले व त्यांनी ताबडतोब त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु तो पडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला सौम्य बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची आपण पिशवीच्या आत काय आहे हे बघितलं असता त्या ठिकाणी पिशवीमध्ये 6 किलो 686 ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्या गांजाला व मोटरसायकलला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर आरोपींवरती आपण मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 62/2025 NDPS ॲक्टनुसार विविध कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे।